मित्रांनो, लक्ष्मी कृपेनं भरभराट होते आणि धनलाभही होतो, पण लक्ष्मी टिकत नाही अशी समस्या तुम्हालाही आहे का? मग दररोज ह्या दोन गोष्टी नक्की करून पहा आणि अनुभव स्वतः घ्या. काय करायचं आहे हे जाणून घेण्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. माता लक्ष्मी ही संपत्ती, वैभव आणि कीर्तीची देवी आहे. देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येक जण पूजा करतो. दर शुक्रवारी आपण देवी लक्ष्मीची पूजा करतो. ज्या व्यक्तींवर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असतो त्यांचं जीवन आनंदी असतं. त्यांच्या आयुष्यात कशाचीही कमतरता राहत नाही आणि अशा व्यक्तींना समाजात मान सन्मानही मिळतो. आता शास्त्रानुसार माता लक्ष्मीचा उगम हा समुद्र मंथनाच्या वेळी झाला. पाण्यातून जन्माला आल्यानं एका ठिकाणी राहणं हा त्यांचा स्वभावच नाही, म्हणून त्यांना चंचला असंही म्हणतात. त्यामुळे अनेक व्यक्ती आपापल्या परीनं देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे प्रयत्न करत असतात. या व्हिडिओच्या माध्यमातून आज मी तुम्हाला 2 अशा गोष्टी सांगणार आहे ज्यामुळे तुमची भरभराट होईल. देवी लक्ष्मीचे आशीर्वाद तर मिळेलच, मात्र देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम टिकून राहण्यासही मदत मिळू शकेल आणि तुमच्या जीवनातही नेहमीसाठी सुख समृद्धी नांदू शकेल. तर कोणत्या 2 गोष्टी आपल्याला दररोज करायच्या आहे? तर हिंदू धर्मात सूर्योदय आणि सूर्यास्त हा पूजेचा काळ मानला जातो. असं मानलं जातं की या वेळेला केलेली पूजा शुभ फळ देते. आर्थिक समस्यांपासून आपल्याला सुटका मिळवायची असेल तर संध्याकाळी हा उपाय आवर्जून करावा. त्यासाठी काय करायचं तर रोज संध्याकाळी तुळशीजवळ शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावावा, तुळशीची प्रदक्षिणा करावी आणि या दरम्यान सुख समृद्धीसाठी प्रार्थना करावी. हे कार्य आपण सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर करावं. जर आपण हे नित्यनेमानं केलं तर माता लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्यावर आशीर्वादाचा वर्षाव करू शकते. शिवाय आपल्या सर्व आर्थिक समस्या संपवण्यासही मदत करू शकते. एवढंच नाही तर देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम स्थान मांडू शकते. कारण तुळशीच्या झाडाला हिंदू धर्मात विशेष स्थान आहे. ते पवित्र आणि पूजनीय मानलं जातं. भगवान श्रीहरी विष्णूंनाही तुळशी अत्यंत प्रिय आहे. हिंदू धार्मिक मान्यतेनुसार ज्या घरामध्ये तुळशीच्या रोपाची पूजा केली जाते आणि दररोज अर्घ्य दिलं जातं त्या घरामध्ये देवी लक्ष्मी नारायणाची कृपा सदैव राहते असंही सांगितलं जातं. कारण माता लक्ष्मी संपत्तीची देवी आहे, म्हणून ज्या व्यक्तीवर त्यांचा आशीर्वाद असतो त्यांच्या आयुष्यात कधीही पैशाची कमतरता राहत नाही. याचसोबत व्यक्तीला सुख, शांती आणि समृद्धी मिळण्यास मदत मिळू शकते. देवी लक्ष्मीला आळस, नैराश्य, अपयश अजिबात आवडत नाही. जिथे या सगळ्या गोष्टी असेल तिथे घटिकाभरही देवी लक्ष्मी थांबत नाही. देवी लक्ष्मीची साथ सुटली की व्यक्ती रसातळाला जातो. हीच बाब गृहलक्ष्मीच्या बाबतीतही म्हटली जाते. ज्या घरात गृहलक्ष्मी सौख्यात नांदत नाही त्या घरात शांतता, सुख, समृद्धी कधीच नांदत नाही असेही बऱ्याच जणांचे अनुभव आहेत. त्यानंतरचा दुसरा उपाय, दिवसाची सुरुवात कशी होते यावर संपूर्ण दिवस अवलंबून असतो. आधी सांगितल्याप्रमाणे शुक्रवारी आपण देवी लक्ष्मीची पूजा करतोच किंवा अन्य वेळी सुद्धा देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे प्रयत्न करतो. पण शास्त्रानुसार तिचं रोज स्मरण व्हावं, उपासना व्हावी, म्हणून दिवसाच्या सुरुवातीलाच देवीचा श्लोक म्हणावा. हा श्लोक सर्वांना माहिती आहे. हा श्लोक तुम्ही सुद्धा सहजरित्या म्हणू शकता. श्लोक पुढील प्रमाणे: कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तू गोविंद, प्रभाते करदर्शनम. सकाळी उठताच दिवसाची सुरुवात या श्लोकाने करावी. उठताच दोन्ही हाताची ओंजळ करून करदर्शनम घ्यावं आणि श्लोक म्हणावा. यामुळे आपल्याला चैतन्य मिळतं आणि दिवसाची सुरुवातही चांगलीच होते. कारण हाताच्या अग्रभागी देवी लक्ष्मी, मध्यभागी देवी सरस्वती आणि हातात चैतन्य देण्यासाठी गोविंदाचाही वास असतो. म्हणून सकाळी उठल्या उठल्या आपल्या हातांचं दर्शन घेतलं पाहिजे असा समज आहे. शिवाय या श्लोकाला नीट समजून घेतलं तर आपल्या लक्षात येतं की देवी लक्ष्मी, विद्या आणि गोविंद प्राप्त करणं ही मानवाच्या हातातली म्हणजेच अवाक्यातली गोष्ट आहे. करदर्शन घेतल्यामुळे आणि या श्लोकामुळे दिवसाची सुरुवात चांगली तर होतेच, शिवाय जीवनात धन, विद्या आणि चैतन्य प्राप्त होण्यास मदत मिळू शकते. आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळू शकतं. कारण ही मानवाच्या हातातली म्हणजेच अवाक्यातली गोष्ट वाटते. म्हणून आधी या हातांकडे पाहणं गरजेचं मानलं गेलंय. ह्या हातांनी दिवसभरात अनेक कामं करायची असतात. लिखाण करायचं असतं, सत्कार्य करायची असतात. ही प्रेरणा आणि चैतन्य
भगवान श्रीहरी विष्णू म्हणजेच गोविंदाच्या स्मरणानं मिळू शकते। त्यांच्या कृपेमुळे देवी सरस्वती अवगत होते आणि देवी सरस्वती प्रसन्न झाली की देवी लक्ष्मी आपोआप समोरून येऊन आपल्यावर प्रसन्न होऊन कृपाशीर्वाद देते असं सांगितलं जातं। म्हणून प्रभाते करदर्शनम महत्त्वाचं आहे। आता देवी लक्ष्मी आली तर तिला टिकवून ठेवणंही तितकंच महत्त्वाचं आहे। म्हणून आधी सांगितलेला पहिला उपाय नक्की करून पाहावा। लक्ष्मी कृपेनं भरभराट आणि धनलाभ होत असेल पण लक्ष्मी टिकत नसेल तर मग दररोज फक्त या 2 गोष्टी नक्की करून पहा आणि अनुभव शेअर करायला विसरू नका। अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका।